हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि आजच्या या करंट वीकली राऊंडअपच्या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. ठीक आहे, तर दर आठवड्यामध्ये आपण सोमवारी आठवड्याभरामध्ये ज्या काही बातम्या होत आहेत त्याचा सोमवारी आपण डिटेलमध्ये आढावा घेतोय आणि त्याच सिरीजमधलं हे पुढचं सेशन आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण 6 जुलै पर्यंतच्या बातम्या बघितल्या होत्या. आता 7 जुलै ते 13 जुलै 2025 या काळामध्ये नेमक्या काय काय बातम्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत त्याचा आढावा आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आणि ज्या पद्धतीने आपण हे करतोय तर पॅटर्न आपला कसा आहे किंवा इन्फोग्राफिक्स जेवढं पॉसिबल होईल तेवढं इन्फोग्राफिकच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या बातम्या प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे, तर ऑलरेडी आपण जे डे टू डे बेसिसवरती तुम्ही बघितलं तर न्यूजपेपर रिडिंगचे आपले सेशन सुरू आहेत, ज्यामध्ये आजच्या पेपरमध्ये नेमकं काय काय महत्त्वाचं आहे वाचण्यासाठी त्याबद्दलचे सगळे आपण डिस्कशन तिथे करत राहतो रोज सकाळी 10 वाजता. त्यामुळे एकदा ते सगळ्यांनी प्रॉपरली फॉलो करणं सुरू करा आणि आठवड्याभरामध्ये जे काय होईल त्याचं मग इथे या सेशनमध्ये आपण चर्चा करून घेऊ. त्यासोबतच काही इश्यू बेस्ड करंट अफेअर आपण डिस्कस करतो करंट कनेक्ट या आपल्या फॉर्मॅटमध्ये, ज्यामध्ये आपण रेग्युलरली वेगवेगळे एपिसोड डिस्कस करतो. लास्ट आपण डंकी रूट बद्दल नेमकं काय सध्या बातम्या चालू आहेत त्याचे बेसिक पासून चर्चा एका सेशन मध्ये केलेली आहे, ते पण एकदा व्यवस्थित सगळ्यांनी बघून घ्या. ठीक आहे, असे अजून बरेचसे 4 ते 5 एपिसोड वेगवेगळ्या टॉपिक वरती आपण घेतलेले ते पण एकदा सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा. आता करंट वीकली राऊंडअपचा आपला हा पूर्ण भाग इथे आपल्याला बघायचा आहे. त्याआधी जे आता एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी करतात तर त्या परीक्षेसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण अनाउन्स करतोय. त्यामध्ये प्री आणि मेन्स सगळं व्यवस्थितपणे कव्हर केलं जाणार आहे. बॅच जी आहे ती ऑनलाईन आणि बऱ्याच लोकांची डिमांड राहते की ऑफलाईन चालू आहे का बॅच, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 3 लोकेशन्सला तुम्हाला या बॅच जॉईन करता येऊ शकतील. अधिक माहिती घेण्यासाठी इथे नंबर्स दिलेले आहेत, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अजून माहिती तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आता जे सप्टेंबरमध्ये जे परीक्षा देणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आता खूप जास्त महत्त्वाची आहे. मग त्यासाठी एमपीएससी 28 सप्टेंबरची तयारी करण्यासाठी आता 2025 मध्ये एक टेस्ट सिरीज आपण इथे अनाउन्स केलेली आहे. त्यासोबत मेंटरशिप प्रोग्राम देखील आपला त्यामध्ये आहे. ठीक आहे, आता यामध्ये एमपीएससी पूर्व परीक्षा पूर्ण इथे फीज दाखवलेल्या आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या ज्या फीज आहेत, पेपर जो असणार आहे तुम्हाला तो मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये ज्या फॉर्मॅटमध्ये आयोगाचा पेपर असतो तसाच इथे तुम्हाला पेपर बघायला मिळेल. शेड्यूल दिलेला आहे. 20 जुलैला राज्यशास्त्र चालू घडामोडी, 27 जुलैला तिथे इतिहास आणि चालू घडामोडी, असं प्रॉपर म्हणजे शेड्यूल जो आहे तो इथे दिलेला आहे. ज्या टायमाला तुमची परीक्षा होणार आहे ऍक्च्युअल त्याच टायमामध्ये तुम्हाला हा पेपर इथे सोडवायचा आहे. म्हणजे पूर्ण एक्झामचा फीलच येऊन जाईल आणि 21 सप्टेंबर पर्यंत आपला हा पूर्ण शेड्यूल आहे टेस्ट सिरीजचा. एकूण 10 टेस्ट आहेत, सब्जेक्ट वाईज 5, कॉम्प्रिहेन्सिव्ह 5, त्यासोबतच जीएस सीसॅट यावरती प्रॉपर फोकस करून आपल्याला तयारी करायची आहे. सो त्या अँगलनी पूर्ण आपल्याला जसा आयोगाचा पूर्ण फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने बघायला मिळेल. पूर्ण याचं डिटेल डिस्कशन पण होणार आहे. त्याचे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये तसंच प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये देखील तुमचा डिस्कशनचा पूर्ण भाग तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर यासाठी तुम्ही इथे नंबर दिलेला यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. QR कोड स्कॅन करून तुम्हाला अकॅडमीच्या ॲपवरतून सगळ्या हे टेस्ट सिरीज घेता येईल. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ठीक आहे, तर हे झालं आपल्या एक्झिस्टिंग जे इनिशिएटिव्ह आहेत त्याबद्दल माहिती. आता आपण येऊ आपल्या पहिल्या बातमीकडे. पहिली बातमी, इंडिजिनस हेवी वॉटर रिॲक्टर गेट लायसन्स. आता यामध्ये हेवी वॉटर रिॲक्टर म्हणल्यावरती न्यूक्लिअर एनर्जी रिलेटेड बोलतात न्यूक्लिअर रिॲक्टर बद्दल. तर एका हेवी वॉटर रिॲक्टरला लायसन्स मिळालेलं आहे. आणि मग हे नेमकं हेवी वॉटर रिॲक्टरला लायसन्स मिळालं तर नवीन काय गोष्ट झाली, तर नवीन ही गोष्ट झाली की हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की पूर्णपणे आपण स्वतः बनवलेलं हे हेवी वॉटर रिॲक्टर आहे ज्याला लायसन्स मिळालेलं आहे. मग लायसन्स दिलं कोणी आहे, लायसन्स दिलं कोणी, तर लायसन्स जे आहे ते ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डद्वारे दिलं जाते. मग कोणाला लायसन्स मिळालं, पुढचा प्रश्न, तर आपलं जे कंपनी आहे गव्हर्नमेंटचे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NPCIL यांना हे लायसन्स इथे मिळालेलं आहे. 700 मेगावॉट एवढ्या कॅपॅसिटीचे हे रिॲक्टर्स आहेत. त्यामध्ये रिॲक्टरचा एक स्पेसिफिक प्रकार आहे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर. अशा रिॲक्टर्सला इथे काय मिळालेलं आहे तर लायसन्स मिळालेलं आहे. मग हे रिॲक्टर नेमके कुठे आहेत
कारण न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपले वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर मग हे रिॲक्टर नेमके कुठे आहेत, तर हे रिॲक्टर गुजरातमध्ये काकरापार ॲटॉमिक पॉवर स्टेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. काकरापार वरती बऱ्याचदा आपल्याला प्रिलिम्स मध्ये प्रश्न बघायला मिळतात, MCQ प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येतात यावरती. त्यामुळे एकदा कुठे एकदा बघूनच ठेवू ना आपण, किंवा पॉवर स्टेशन्स कुठे कुठे आहेत, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स. ठीक आहे, न्यूक्लिअर म्हणा, थर्मल म्हणा, हे सगळे एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे, कारण यावरती आपल्याला प्रश्न येतात. आणि येतात प्रश्न तो एक भाग झाला, आणि सोपे असतं ना वरतून. अवघड असलं तर ठीक आहे बाबा, वेगळी गोष्ट झाली, किंवा काही गोष्टी मला अवघडच जातात म्हणून मी थोडं त्याला दूरच ठेवतो, असे होऊ शकते काही लोकांची स्ट्रॅटेजी. किंवा जे सोपं आहे त्याच्यावरती पहिले फोकस करा, हे तर सोपंच आहे, राईट. सो त्यामुळे हे व्यवस्थित बघून ठेवा. इथे फोटो दिलेला आहे, हे असे रिॲक्टर आहेत, ते पॉवर स्टेशन आहे ते पूर्ण. आणि ही बातमी त्या अँगलनी महत्वाची आहे की एखादं आपण स्वतः करतोय ना, इंडिजिनस आहे, आपलं स्वतःच आहे, त्यामुळे पहिले वाचून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्रिक्स समिट झालेली आहे ब्राझीलमध्ये, आणि रिओ दे जेनेरियो या शहरामध्ये ही मीटिंग झालेली आहे. ठीक आहे, 17वी मीटिंग होती ब्रिक्सची रिओ या शहरामध्ये. मग त्या मीटिंगमध्ये पहिले तर काय की प्रधानमंत्र्यांनी काय काय गोष्टी मांडलेल्या होत्या त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, आणि नेमकं काय काय तिथे आउटकम आलेले आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले तर त्यांनी म्हणलेलं आहे की डेव्हलपिंग देश जे आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज, त्यांना अजून रिप्रेझेंटेशन मिळणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्हरऑल जे डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे ग्लोबल लेवलवरती, त्यामध्ये ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना प्रॉपर रिप्रेझेंटेशन मिळणं गरजेचं आहे. तर मग त्यावरती पहिले त्यांनी भर दिलेला आहे, किंवा मोर रोल फॉर डेव्हलपिंग कंट्रीज इन ग्लोबल डिसिजन मेकिंग. त्यानंतर त्यांनी म्हटलं की जगामध्ये ज्या ज्या ग्लोबल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये डेव्हलपिंग कंट्रीजला अंडर रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये असं झालेलं आहे की 20व्या शतकामध्ये ज्या काही, आता UN बद्दल बोलत असं, तर मग UN आणि त्या रिलेटेड ज्या काही ऑर्गनायझेशन बनल्या त्यामध्ये डेव्हलपिंग कंट्रीजला तेवढा असा मोठा रोल त्यामध्ये दिला जात नाहीये. सो तिथं ते रिफॉर्म करणं गरजेचं आहे ते म्हणले. आणि हे ऑलरेडी वेगवेगळ्या देशांमध्ये ते बोललेले आहेत, किंवा ग्लोबल गव्हर्नन्समध्ये थोडंफार रिफॉर्म्स आपल्याला करावे लागणार आहेत. त्यासोबतच तिथे बेसिकली म्हणलेलं आहे किंवा क्रेडिबिलिटी आणि इफेक्टिव्हनेस यावरती भर द्यावा लागेल इन ग्लोबल गव्हर्नन्स. या 3 मुद्द्यांवरती मोदीजी इथे त्यांनी पूर्ण मुद्दा त्यांचा मांडला आहे. ठीक आहे. आता या पूर्ण जे काही व्हिजिट त्यांनी केलेले आहेत प्रधानमंत्र्यांनी, ठीक आहे, तर मग त्या प्रत्येक व्हिजिटमध्ये नेमकं त्यांनी काय म्हणलेलं आहे हे बेसिकली त्यांचं पर्सनल व्ह्यू असणार आहे का, नाही तर हा सध्याच्या गव्हर्नमेंटचा व्ह्यू असणार आहे. त्यामुळे तो व्ह्यू आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, राईट. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये उत्तर लिहिताना कंट्रीच्या गव्हर्नमेंटचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा राहणार आहे. ठीक आहे. मला वाटते की मी असं करावं म्हणून मी तो निर्णय घेतला असं होणार आहे का, नाही. आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलवर काही वाटू शकतं, आपल्या काही एस्पिरेशन राहू शकतात, किंवा या देशासोबत भांडण करावं, या देशासोबत चांगले रिलेशन असावे, बट ते गव्हर्नमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने बघावं लागेल, राईट. मग या ब्रिक्स मीटिंगमध्ये काय काय मेजर डिक्लेरेशन्स घेतले गेले. सगळ्यात पहिले तर आपल्याला काय बघायला मिळालं, किंवा टेररिझम रिलेटेड जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्यावरून एक पुन्हा मुद्दा त्यामध्ये एम्फॅसाइज केला गेला की आपण काय करावं, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररिझम हे UNच्या अंडर आहे. बऱ्याच वर्षांपासून हे डिमांड चालू आहे की याला प्रॉपर एक फायनलाइज केलं जावं. कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररिझम म्हणजे गुड टेररिझम, बॅड टेररिझम असं काही नसते, राईट. सो ते CCIT फायनलाइज करा हे इथेही बोललं गेलं. आता बघू काय करतात पुढे. त्यानंतर मग IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये डेव्हलपिंग देशांना, डेव्हलपिंग कंट्रीजला अजून जास्त रिप्रेझेंटेशन मिळावं याबद्दल या ब्रिक्स समिटमध्ये तिथे ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये बोललं गेलं. त्यानंतर अजून एक पार्टनरशिप इथे अनाऊन्स झालेली आहे, पार्टनरशिप फॉर एलिमिनेशन ऑफ सोशली डिटरमाइंड डिसीजेस. ही पार्टनरशिप तिथे अनाऊन्स झालेली आहे. हे प्रिलिम्सला आपल्याला विचारलं जाऊ शकते. आणि यामध्ये त्यांचं म्हणणं आहे किंवा पॉवर्टी सोबत लढण्यासाठी लोकांना एनेबल केलं जावं. त्यानंतर लोक एक्सक्लूड नाही झाले पाहिजे गव्हर्नन्स प्रोसेसमधून, कोणालाही वगळलं नाही गेलं पाहिजे, आणि ओव्हरऑल हेल्थ इक्विटी हे प्रमोट केलं गेलं पाहिजे. त्यानंतर मग AI बद्दल काय म्हणले, किंवा एक त्यांनी डिक्लेरेशन अडॉप्ट केलेलं हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. डिक्लेरेशन अडॉप्टेड ऑन ग्लोबल गव्हर्नन्स ऑफ AI. त्यांनी हे पूर्ण रेकग्नाइज केलं की AI खूप जास्त महत्त्वाचा आहे ग्लोबल लेवलवरती. सो डिक्लेरेशन ऑन ग्लोबल गव्हर्नन्स ऑफ AI अशा प्रकारचं डिक्लेरेशन ब्रिक्स समिटमध्ये साईन केलं गेलं. त्यानंतर ब्राझीलच्या इनिशिएटिव्हनी हा एक फंड बनवला गेला, ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फंड, TFFF. हा फंड बनवला गेला आणि त्याला सगळ्यांनी तिथे रेकग्नाइज देखील केलेला आहे. ब्राझीलचा इनिशिएटिव्ह होता.
आणि शेवटी त्यांनी ब्रिक्स लीडर फ्रेमवर्क डिक्लेरेशन ऑन क्लायमेट फायनान्स हे देखील तिथे अप्रूव्ह केलं. क्लायमेट फायनान्स बद्दलचं हे डिक्लेरेशन होतं. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला या ब्रिक्स समिटमध्ये बघायला मिळाल्या. त्यासोबतच अजून काही गोष्टी आपल्याला दिसतात की मागच्या वर्षी जे रशियामध्ये कझान या ठिकाणी जी मीटिंग झालेली होती त्या मीटिंगमध्ये पार्टनर कंट्रीज देखील आपण ब्रिक्स समिटमध्ये बोलवाव्या यासाठी तिथे त्यांनी मुद्दा फायनल केला होता. किंवा पार्टनर कंट्री, एक असते मेंबर कंट्री आणि एक असते पार्टनर कंट्री. तर मग काही नवीन पार्टनर कंट्री तिथे ब्रिक्स सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. दीज आर नॉट फुल फ्लेज मेंबर कंट्रीज, हे काय पार्टनर कंट्रीज आहेत. तर मग नवीन ब्रिक्स पार्टनर कंट्रीज आल्या, त्यामध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा, उझबेकिस्तान. हे नावं पाठच करून ठेवा. मग UPSC म्हणा की MPSC म्हणा दोन्हीमध्ये लागणार आहेत हे नावं. तर मग हे लेटेस्टमध्ये व्हिएतनाम पार्टनर कंट्री म्हणून ऍड झालेले. पण हे सगळे जे नवीन ब्रिक्स पार्टनर कंट्रीज आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यामध्ये मग सगळ्यांनी म्हणलेलं आहे किंवा डायलॉग जो आहे डेव्हलपिंग कंट्रीज सोबतचा डायलॉग तो प्रमोट करण्यासाठी इथे हे पार्टनर कंट्रीज हेल्प करू शकतात. तसंच ब्रिक्स ही पहिल्यांदा अशी मीटिंग होती ज्यामध्ये सगळे नवीन जे अजून मेंबर आलेले आहेत ब्रिक्समध्ये ते सोबत आलेले होते. मग त्यामध्ये इजिप्त, इथिओपिया, UAE, इराण आणि इंडोनेशिया हे नवीन ब्रिक्स मेंबर्स आहेत. यावरती इंडोनेशियावर UPSCच्या या वर्षीच्या प्रिलिम्स परीक्षेमध्ये प्रश्न देखील आलेले आहेत. ठीक आहे. तसंच सौदी अरेबिया अजून पूर्णपणे जॉईन झालेलं नाहीये पण ते पुढे जॉईनिंगच्या प्रोसेसमध्ये. पण हे सगळे नवीन इन्क्लुडेड मेंबर्स आहेत आणि पहिल्यांदा म्हणजे हे नवीन आल्याच्या नंतर पहिल्यांदा हे एका ठिकाणी आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर या वर्षीची थीम काय होती 2025ची, स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन फॉर मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स. ठीक आहे. तर मग असा हा पूर्ण मुद्दा आपल्याला इथे दिसतो. आता फक्त एक कन्सर्न यामध्ये असा होता किंवा ब्रिक्समध्ये जे दोन मोठे देश आहेत, एक आहे रशिया आणि दुसरं आहे चायना. तर हे दोन देशांचे लीडर या मीटिंगला प्रेझेंट नव्हते. मग ते त्याचं काही त्याला काही अजून म्हणजे अजून काही गोष्टी त्यामध्ये अटॅच होत आहेत का किंवा का नाही आले, मग ते ओव्हरऑल याचं महत्त्व त्यांना नाही आहे का, राईट, अशा गोष्टी त्यामध्ये राहू शकतात. पण ओव्हरऑल ह्या आत्ता तरी या गोष्टी आपल्याला इथे प्रायमरी लेवलला एवढ्या गोष्टी तरी आपल्याला लागणार आहेत. आता आपण येऊ पुढच्या बातमीकडे. कस्टडियल व्हायलन्स बरंच आता तामिळनाडूमध्ये जे झालेलं आहे सो त्या रिलेटेड बऱ्याचशा बातम्या आपल्याला रोज बघायला मिळतात कस्टडियल व्हायलन्स बद्दल. मग इथे एकदा त्याचं बेसिक स्ट्रक्चर एक बनवून घेऊ आपण किंवा नेमकं काय काय आपल्याला गोष्टी माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले तर वाय कस्टडियल व्हायलन्स पर्सिस्ट डिस्पाइट सेफगार्ड्स, हे पण द हिंदू मधल्या एका आर्टिकलवरून घेतलेलं आहे. किंवा का बरं असे किंवा एवढं आपण वेगवेगळे कायदे असतात, वेगवेगळे नियम असतात तरी कस्टडियल व्हायलन्स अजून का बरं कंटिन्यू असतात. तर त्यामध्ये नेमके काय काय रिझन्स राहू शकतात यासाठी त्याबद्दल बोललं गेलेलं. पहिले तर युनायटेड नेशनचं एक कन्व्हेन्शन आहे, दॅट इज नथिंग बट UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर. आता हे जे UN कन्व्हेन्शन आहे हे इंडियाने अजून रेटिफाय केलेलं नाहीये. त्यामुळे ग्लोबल लेवलवरती एक जी अकाउंटेबिलिटी आहे ती अजून आपली तिथे सेट होत नाही. राईट. कन्व्हेन्शन साईन केलं तर जरा त्या पद्धतीने आपल्याला आपले नियम बनवावे लागतात पण असं इथे अजून नाहीये. मग हे का नाहीये त्याचे कारण शोधा, पहिली गोष्ट. त्यानंतर लॅक ऑफ स्टँड अलोन डोमेस्टिक लॉ क्रिमिनलायझिंग टॉर्चर, असा कोणता डेडिकेटेड कायदा नाहीये ते म्हणतात, त्यामुळे असं होत असावं. तिसरा मुद्दा आहे एंट्रेन्स्ड इन्स्टिट्यूशनल कल्चर अमॉंग पोलीस जस्टिफाईज ऑर नॉर्मलाइजेस कस्टडियल व्हायलन्स. मग ते एक प्रकारे पोलीस सिस्टीम मध्ये तसं एक इन्स्टिट्यूशनल कल्चर तयार झालेलं आहे किंवा ही नॉर्मल गोष्ट आहे किंवा पोलीस स्टेशनमध्ये मारहाण होणं ही नॉर्मल गोष्ट आहे, अशा प्रकारचं इन्स्टिट्यूशनल कल्चर यासाठी कारणीभूत असावं. त्यानंतर पोलीस सी सच व्हायलन्स ॲज नेसेसरी फॉर जस्टिस, एक न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर व्हायलन्स हा गरजेचा आहे असं बिलीफ तिथे होत चाललेलं आहे. त्यानंतर फॉर्मल लीगल प्रोसेस इज स्लो अँड इनइफेक्टिव्ह, त्यामुळे कधी कधी असं होते किंवा शॉर्टकट या मार्गाने व्हायलन्सकडे जातात. तर मग असं पण होऊ शकते. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पोलीस आणि मीडिया यांचा जो रिस्पॉन्स आहे हा मेनली विक्टिम्सच्या नेचरवरती शिफ्ट होऊ शकतो किंवा शेप होऊ शकतो किंवा केस बाय केस पोलीस रिस्पॉन्स जो आहे तो वेगवेगळा राहू शकतो. मग आता इथे 2021 मध्ये जे हैदराबादमध्ये जे वेटरनरी डॉक्टर्सची जी केस झाली होती त्या केसमध्ये जे कल्प्रिट होते त्यांना तिथे हैदराबादमध्ये डायरेक्टली शॉट डाऊन केलं गेलं होतं. इट वॉज अ रेप केस आणि त्यामध्ये शॉट डाऊन केलं गेलं होतं. सो इन दॅट केस त्यावरती पण बरीच चर्चा झाली होती किंवा आपल्याला आपल्या
ओव्हरऑल सिस्टीममध्ये काही चेंजेस आणणं गरजेचं आहे का, राईट. सो या सगळ्या मुद्द्यांवरून आपण बघू शकतो की वाय कस्टडियल व्हायलन्स परसिस्ट डेस्पाइट हॅव्हिंग सम काइंड ऑफ सेफगार्ड्स आणि काय अजून त्यामध्ये करण्याची गरज आहे. त्यानंतर व्हॉट रिफॉर्म्स आर नीडेड, तो मुद्दा आपल्याला इथे दिसतो. काय करणं गरजेचं आहे, पहिले तर पोलीस ट्रेनिंग वरती भर द्या. Like you need to have reform in police training including soft skills and ethics. तो मुद्दा त्यामध्ये येतो किंवा सॉफ्ट स्किल्स आणि एथिक्स त्यावरती जरा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्यानंतर यू नीड टू ॲड्रेस इम्प्लिसिट बायसेस विदिन दी पोलीस. बायसेस जे आहेत, मग बायस कोणते म्हणतायत ते, तर तुम्ही लोक असे केस बाय केस तुम्ही वेगळा रिॲक्शन नाही देऊ शकत, राईट. सो ऑल्सो पोलीस रिस्पॉन्स इन केस ऑफ पेटी क्रिमिनल्स अँड इन केस ऑफ व्हाईट कॉलर ऑफेंडर्स हे वेगवेगळे नसले पाहिजे. जो तो बायस हा बायस म्हणतायत ते, किंवा जर आपण म्हणलं की एखादा चोर आहे पण तो एकदम असा छोटा मोठा चोर आहे, तर मग त्यांनी चोरी केली तर त्याला पार मारले आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस करोडो रुपयाचं त्यांनी घोळ केलेला आहे, ती पण चोरीच आहे, पण त्याच्यासोबत सेम रिॲक्शन नाही होत आहे, राईट. सो असं नाही झालं पाहिजे. सो यू नीड टू एंड डिस्प्रपोर्शनेट टॉर्चर ऑफ पेटी क्रिमिनल्स अँड यू आर गिव्हिंग लिनियन्सी ऑन व्हाईट कॉलर ऑफेंडर्स, तर ते नाही झालं पाहिजे. देन सायंटिफिक इंटरोगेशन मेथड्स मस्ट बी अडॉप्टेड, किंवा एकच नाही की काठी घेतली आणि मारलं, सो तसं नाहीये, तर सायंटिफिक इंटरोगेशन मेथड्स अडॉप्ट केल्या पाहिजे. मग टेक्नॉलॉजीचा वापर त्यामध्ये तुम्ही करा. देन इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन विथ दी फॉरेन्सिक, मेडिकल अँड सायकोलॉजिकल एक्सपर्ट्स. जे सायंटिफिक मेथड जे म्हणतात, तर मग हे असे फॉरेन्सिक एक्सपर्ट्स वगैरे बोलवा आणि त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशननी तो मुद्दा रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. देन डायव्हर्सिफाय दी पोलीस फोर्स अँड डिसेंट्रलाइज इन्व्हेस्टिगेशन सो दॅट अजून इफेक्टिव्ह वे मध्ये या इन्व्हेस्टिगेशन्सला हँडल करता येऊ शकेल. आता यावरती नेमकं ज्युडिशियल इंटरव्हेन्शन्स काय काय झालेले आहेत, तर सुप्रीम कोर्टाने एका हिअरिंग मध्ये 2020 मध्ये हा मुद्दा सांगितलेला होता. हे डायरेक्शन दिले होते की पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल करा. ठीक आहे, सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावा, हे सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आलेले 2020 मध्ये. त्यानंतर लॉ कमिशनचं यामध्ये काय म्हणणं पडलं, किंवा बर्डन ऑफ प्रूफ जो आहे, किंवा जो व्यक्ती ज्याला टॉर्चर केलं जाते त्याच्यावरती बर्डन ऑफ प्रूफ आहे, किंवा तू प्रूफ कर की तुला टॉर्चर का नाही करावं, तर मग ह्याला रिव्हर्स केलं गेलं पाहिजे. आणि त्यामध्ये बेसिकली पोलिसांवरती पहिले तर काय केलं पाहिजे, तर बर्डन ऑफ प्रूफ पोलिसांवरती असलं पाहिजे, किंवा जे त्यामध्ये टॉर्चर करतायत त्यांच्यावरती असलं पाहिजे, किंवा तुम्ही या व्यक्तीला का बरं टॉर्चर करताय, आर यू हॅव्हिंग सम काइंड ऑफ सिग्निफिकंट एव्हिडन्स. सो त्या पद्धतीने हा मुद्दा हाताळावा असं तिथे म्हणलं जाते. सो इट रिकमेंडेड रिव्हर्सिंग दी बर्डन ऑफ प्रूफ इन टॉर्चर केसेस. हे लॉ कमिशननी रिकमेंड केलेलं आहे. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी आपल्याला कस्टडियल व्हायलन्स बद्दल बघायला मिळतात. आता आपले जे वेगवेगळे कोर्सेस सुरू आहेत इग्नाइट अकॅडमीचे, त्या कोर्सेसवरती तुम्हाला डिस्काउंट इथे भेटू शकतो. यू कॅन यूज दिस कोड. माझा हा कोड आहे MK10. हा कोड तुम्ही वापरून जर कोणता कोर्स जॉईन करताय तर तुम्हाला त्या कोर्सच्या अमाऊंटवरती 10% ऑफ, फ्लॅट 10% ऑफ त्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, सो हे एकदा तुम्ही चेक करा जे काही कोर्सेस तुम्ही घेताय त्यामध्ये. आता आपण येऊ आपल्या पुढच्या बातमीकडे. GS पेपर 2 इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये ही बातमी आपल्याला दिसते. इंडिया नामिबिया रिलेशन्स, प्रधानमंत्र्यांची व्हिजिट तिकडे झालेली आहे आणि त्या अँगलनी ही बातमी आपल्याला दिसते. एक काय काय गोष्टी झालेल्या आहेत पॉइंट बाय पॉइंट बघितलं तर पहिले तर UPI अडॉप्शन, म्हणजे इंडियाची जी UPI डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे ती नामिबिया अडॉप्ट करते, त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं. त्यानंतर तिथे हिस्टॉरिक फ्रेंडशिप बद्दल बोललं गेलं, किंवा इंडिया आणि नामिबिया हे फार म्हणजे स्वातंत्र्य जेव्हा त्यांना मिळालेले त्यावेळेस भारताने, म्हणजे 1946 मध्ये भारताने तिथे बराच तो मुद्दा धरलेला होता ग्लोबल लेवलवरती, किंवा नामिबियाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. सो बरीच जुनी फ्रेंडशिप आहे. आता त्याबद्दल बोलताना तिकडे ते नॅशनल प्लांट आहे तिथलं नामिबियाचं, त्याचं नाव आहे वेल्विटसिया मिराबिलिस. ठीक आहे, वेल्विटसिया मिराबिलिस. तर ते एकदम असं आहे किंवा स्ट्रॉंग आहे, खडतर कंडिशन्स मध्ये देखील ग्रो होते. सो मग त्याचं रेफरन्स इथे दिलेला आहे, किंवा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी कंपेअर्ड इंडिया नामिबिया फ्रेंडशिप टू नामिबियाज नॅशनल प्लांट वेल्विटसिया मिराबिलिस विच ग्रोज स्ट्रॉंगर विथ टाइम. राईट, सो त्याला त्यांनी रिलेट केलेलं आहे. मग ते नामिबियाचा नॅशनल प्लांट कोणता, असं एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो. ही ऑल्सो हायलाइटेड इंडियाज अर्ली सपोर्ट फॉर नामिबिया फ्रीडम स्ट्रगल, जे आपलं वन ऑफ दी फर्स्ट कंट्री होती 1946 मध्ये, जे UN मध्ये हा मुद्दा भारताने मांडलेला होता. ठीक आहे, इव्हन आपण स्वतः स्वतंत्र झालो नव्हतो तेव्हा आपण हा मुद्दा मांडलेला आहे, विच शोज हाऊ डीप इज दी फ्रेंडशिप.
राईट. त्यानंतर बायलॅटरल ॲग्रीमेंट काय काय साईन केले गेले या मीटिंगमध्ये, तर इथे एक ॲग्रीमेंट साईन केला गेला ज्यामध्ये ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेंटर बनवलं जाणार आहे नामिबियामध्ये विथ दी सपोर्ट ऑफ इंडिया. ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेंटर. त्यासोबतच हेल्थ आणि स्पेसिफिकली मेडिसिन सेक्टरमध्ये देखील वेगवेगळे ॲग्रीमेंट साईन केले गेले भारत आणि नामिबिया यांच्यामध्ये. नामिबियाच्या बाजूने बघितलं तर आपला जो ग्लोबल लेवलवरती भारताच्या लीडरशिपने सुरू झालेला इनिशिएटिव्ह आहे कोॲलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर CDRI, याचा नामिबिया मेंबर झालेला आहे. त्यासोबतच आपला अजून एक जो ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स, याचा देखील नामिबिया मेंबर झालेला आहे. हे 2 ग्लोबल इनिशिएटिव्ह त्यांनी जॉईन केले. जसं सुरुवातीला आपण म्हटलं UPI आता तिकडे जाणार आहे आपलं, म्हणजे UPI तिकडे पण वापरलं जाणार आहे. यावरती असं कोणत्या कोणत्या देशामध्ये UPI वापरलं जाते यावरती UPSC याच वर्षी प्रिलिम्समध्ये एक प्रश्न पण विचारलेला आहे. सो आफ्रिकेमधलं नामिबिया हा जो देश आहे तो इथे UPI आता वापरणार आहे आणि यासाठी UPI टेक्नॉलॉजी लायसन्सिंग ॲग्रीमेंट साईन झालेलं होतं एप्रिल 2024 मध्ये आणि या वर्षीपासून ते UPI चालू करतील. तर मग ॲग्रीमेंट कोणामध्ये झालं होतं, तर आपलं जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे NPCI आणि बँक ऑफ नामिबिया यांच्यामध्ये याबद्दल ॲग्रीमेंट देखील केलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर हे इंडिया आणि नामिबिया यांच्यामधले हे सगळे रिलेशन. शेवटी मग ते प्रधानमंत्र्यांना तिथला हायेस्ट सिव्हिलियन ऑनर दिला गेला आणि त्याचं नाव काय, ऑर्डर ऑफ मोस्ट एन्शंट वेल्विसिया मोरॅबिलिस असं त्या अवॉर्डचं नाव आहे. ऑर्डर ऑफ मोस्ट एन्शंट वेल्विसिया मोरॅबिलिस. आता ते नॅशनल प्लांट आहे त्याच नावाने त्यांचा तो अवॉर्ड पण आहे. तिथले जे प्रेसिडेंट आहेत नंदी डाईत्वा यांचं असं नाव आहे. सो त्यांनी काय केलेलं आहे तर प्रधानमंत्र्यांना तिथला सगळ्यात हायेस्ट जो सिव्हिलियन ऑनर आहे तो दिलेला आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इंडिया नामिबिया रिलेशन्समध्ये बघायला मिळतात. ओव्हरऑल हे नामिबिया नकाशावरती पण एकदा बघून ठेवा कारण ते मॅपिंग पर्स्पेक्टिव्हने पण विचारू शकतात. त्यानंतर पुढे एक बातमी आलेली होती जे प्रिलिम्स एक्सक्लुझिव्ह बातमी राहू शकते किंवा अमरावती क्वांटम व्हॅली डिक्लेरेशन. आता भारतामध्ये पहिली अशी क्वांटम व्हॅली जी आहे ही कुठे ओपन होणार आहे, कुठे स्टार्ट होणार आहे, तर आंध्र प्रदेशची आता जी राजधानी आहे अमरावती जे डेव्हलप होती आता, सो तिथे हे क्वांटम व्हॅली सुरू करणार आहेत. त्याबद्दलचं डिक्लेरेशन फायनलाइज केलं गेलेलं आहे. इट एम्स टू ट्रान्सफॉर्म अमरावती इंटू ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह सेंटर फॉर क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि भारतातलं असं पहिलं क्वांटम व्हॅली, क्वांटम टेक्नॉलॉजी बेस्ड पूर्ण सिटी ते बनवत आहेत. त्याचं नाव आहे अमरावती. ठीक आहे. आपलं इकडचं नाही, कोणतं, आंध्र प्रदेशमधलं अमरावती. ठीक आहे. आता यामध्ये 3 पार्टनर कंपनीज आहेत, जसं IBM आहे, TCS आहे आणि L&T आहे. हे 3 पार्टनर कंट्रीज यामध्ये आहेत आणि हे 3 मिळून काय करणार आहेत तर इथे अमरावती क्वांटम व्हॅली डेव्हलप करण्यामध्ये मदत करणार आहेत. ठीक आहे. हे बिट लक्षात ठेवा. क्वांटम व्हॅली कुठे तयार होतीये तर ही आपलं अमरावतीमध्ये होती. त्यानंतर पुढची एक बातमी होती जे बायोडायव्हर्सिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी महत्त्वाची राहू शकेल. रेअर ग्रेट हॉर्नबिल सायटिंग. ठीक आहे. आता केरळमध्ये हा पक्षी सापडलेला आहे, तिथला स्टेट बर्ड आहे. तरी रेअर का म्हणतोय आपण, कारण तिथे पण केरळमध्ये हा पक्षी जो आहे तो एकदम फॉरेस्ट एरियामध्ये सापडतो. पण आता हा पक्षी जो सापडलेला आहे तो केरळच्या कोस्टल एरियामध्ये सापडलेला आहे. त्यामुळे कन्झर्वेशनिस्ट जे आहेत ते अजून यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत किंवा जर हा पक्षी इथपर्यंत आलेला आहे, म्हणजे आधी तर असं बिलीफ आहे किंवा जंगलामध्ये असेल पार, पण कोस्टल एरियामध्ये आलेला आहे, याचा अर्थ याच्या कन्झर्वेशनवरती अजून भर देणं गरजेचं आहे. म्हणजे याचा आकडा अजून वाढण्याची शक्यता राहू शकेल. सो ग्रेट हॉर्नबिल जो आहे त्याला केरळमध्ये मलमुझाकी वेजांबल, ठीक आहे, म्हणजेच ग्रेट हॉर्नबिल, मलमुझाकी वेजांबल असं म्हणतात. केरळचा स्टेट बर्ड आहे जो घनदाट जंगलांमध्ये सापडतो. पण आता इथे कक्कमपारा जे एझीमला या ठिकाणाजवळचं जागा आहे कन्नूर या भागात आणि तो कोस्टल एरिया आहे तिथे हे सापडलेले आहेत आणि जनरली ते फॉरेस्ट हॅबिटॅटमध्ये आढळतात पण ते इथे सापडले. त्यामुळे जरा म्हणजे कन्सर्न इन दी सेन्स की कन्झर्वेशनचा डोमेन वाढवावा लागेल. सो त्या पद्धतीने विचार चालू आहे. आता IUCN याच्या अंडर याचं स्टेटस काय, एंडेंजर्ड आहे, हे आपल्याला IUCN वगैरे माहिती पाहिजे. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये कुठे येते, शेड्यूल 1 मध्ये येते, म्हणजे हाय प्रायोरिटी पक्षी आहे. त्यामुळे या पक्षाचं कन्झर्वेशन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ही एक चांगली बातमी आहे. आणि आता काम वाढवावं लागणार आहे, कन्झर्वेशनचा जो डोमेन आहे तो वाढवावा लागणार आहे. या अँगलनी ही बातमी आलेली होती. ठीक आहे.
त्यानंतर FATF ही संस्था मागच्या आठवड्यामध्ये न्यूजमध्ये होती. FATF म्हणजे काय? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. आता इथे झालं काय की त्यांनी एक रिपोर्ट काढलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये भारतामध्ये जे टेरर अक्यूज्ड, जे भारतामध्ये टेरर अटॅक्स जे मागच्या काही काळामध्ये झाले, त्यामध्ये जे टेरर अक्यूज्ड होते त्या टेरर अक्यूज्डनी भारतामध्ये ऑनलाईन पेमेंट सिस्टम्स वापरल्या होत्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरले होते, अशा प्रकारचं त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. सो टेरर अटॅक अक्यूज्ड इन इंडिया यूज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आता हा रिपोर्ट FATFनी बनवलेला रिपोर्ट होता. रिपोर्टचं नाव काय होतं? कॉम्प्रिहेन्सिव्ह अपडेट ऑन टेररिस्ट फायनान्सिंग रिस्क. इंडियाच्या इनिशिएटिव्हने असा रिपोर्ट बनवला गेला होता FATF मध्ये. तर मग बेसिकली आपल्याला FATF काय आहे त्याच्याबद्दल काही बेसिक फॅक्ट्स माहिती पाहिजे. आता FATF बनलं होतं 1989 मध्ये. G7 कंट्रीज जे आहेत पॅरिस समिटमध्ये G7 कंट्रीजनी मिळून हे त्यांच्या पॅरिसमध्ये एका मीटिंगमध्ये हे बनवलेलं होतं. मग याचं जे हेडक्वार्टर आहे ते पण पॅरिसलाच आहे. ठीक आहे, पॅरिस फ्रान्समध्ये. आता याचं स्वतःचं हेडक्वार्टर आहे का? तर नाही. तर OECD नावाची जी संस्था आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, या संस्थेच्या हेडक्वार्टरमध्ये यांचं स्वतःचं हेडक्वार्टर त्यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे, इंडिया याचं 2010 मध्ये मेंबर झालेला आहे, ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आता याचं काम काय, नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय FATFचं? तर हे बेसिकली काय करतात तर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आणि त्यासोबतच इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन तिथे बनवतात, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी सेट करतात टू कॉम्बॅट दी फॉलोइंग 3 थिंग्स. म्हणजे FATF म्हटलं की 3 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. पहिलं आहे मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंगला ते बेसिकली कॉम्बॅट करण्यासाठी वेगवेगळे नियम बनवत राहतात. त्यानंतर टेररिस्ट फायनान्सिंगला तिथे प्रिव्हेंट करण्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात. आणि तिसरं म्हणजे प्रॉलिफरेशन फायनान्सिंग. प्रॉलिफरेशन फायनान्सिंग म्हणजे अशा प्रकारचं फायनान्सिंग जे वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन तयार करण्यासाठी वापरलं जाते. तर मग या 3 गोष्टींवरती फोकस करते FATF. ठीक आहे, सो FATF बद्दल या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आणि मनी लॉन्ड्रिंग आपल्याला तसे सिलेबसमध्ये आहे, त्यामुळे तिथे पण हा मुद्दा आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे एक बातमी आलेली होती. इथे बल्गेरिया नावाचा जो देश आहे तो 21वा मेंबर झालेला आहे युरो अडॉप्ट करणार. ठीक आहे, 21वी कंट्री आहे जे युरो ही करन्सी अडॉप्ट करते. याच्या आधी त्यांची करन्सी होती लेव नावाची, LEV नावाची करन्सी होती. आता नवीन लेटेस्ट मेंबर कोण आहे युरो करन्सी अडॉप्ट करणारा? तर युरो करन्सी बल्गेरिया अडॉप्ट करते आणि युरोपियन युनियननी त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. मग इथे ब्रसेल्स का लिहिलेलं आहे? ब्रसेल्स काय आहे तर ब्रुसेल्स ही बेल्जियम या देशाची राजधानी आहे आणि ते युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे ब्रुसेल्स लिहिलेलं आहे वरती. ठीक आहे, आता मग ऑलरेडी 21 आहेत तर कोणते कोणते आधीचे देश कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. मग इथे पूर्ण यादी दाखवलेली आहे की ऑस्ट्रिया, त्यानंतर बेल्जियम, क्रोएशिया, सायप्रस, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लाटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, पोर्तुगाल, स्लोवाकिया, स्लोवेनिया, स्पेन आणि त्यानंतर आता आलाय बल्गेरिया. हे नावं 20 नाव आहेत आणि 21वा आहे बल्गेरिया. ठीक आहे, जरा आतमध्ये जाऊन व्यवस्थित बघून घ्या ते, कारण प्रिलिम्सला प्रश्न आला की ऐन टायमाला गोंधळ होऊ शकतो की कोण आहे आणि कोण नाही. ठीक आहे, त्यानंतर युनेस्को ही बातमी सगळ्यांपर्यंत आलेली आहे. आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज टॅग मिळालेल्या आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या किल्ल्यांना, सगळ्या इन द सेन्स जे मराठा साम्राज्याशी निगडीत जे जे महत्त्वाचे सगळे किल्ले आहेत त्यांना वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून तिथे डिक्लेअर केलं गेलेलं आहे. सो मराठा फोर्ट सिस्टीम गेट युनेस्को हेरिटेज टॅग. तर मग 12 किल्ले आहेत, 12 किल्ले जे टायटल कसं आहे त्यांचं मराठा मिलिटरी लँडस्केप. तर 12 किल्ल्यांपैकी 11 जे आहेत ते महाराष्ट्रामधले आहेत आणि एक जो आहे तो तामिळनाडूमधला. जसं आपल्याकडे साल्लेर फोर्ट, शिवनेरी किल्ला, लोहगड, खंडेरी फोर्ट, रायगड, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रामधून त्या यादीमध्ये आहेत. आणि जिंजीचा जो किल्ला आहे तामिळनाडूमधला तो अजून त्या यादीमध्ये 12वा किल्ला झाला. तर मग या प्रत्येक किल्ल्याबद्दलची एक बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे. यावरून आपल्याला काही ना काहीतरी एक्सपेक्ट केलं जाऊ शकतात प्रश्न, आणि प्रश्न जरी नाही म्हणलं इन जनरल पण आपल्याला याबद्दल माहिती असावी. ठीक आहे, देन फायनली AI इन मॅन्युफॅक्चरिंग याबद्दल एक रिपोर्ट आला होता. IBM या कंपनीने त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं होतं. मग त्या रिपोर्टमध्ये नेमकं AI आणि मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी दिसतात त्याबद्दल बोललं गेलेलं आहे. मग AIचा रोल काय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये? सगळ्यात पहिले तर काय की AI मार्क्स मेजर शिफ्ट इन हाऊ मॅन्युफॅक्चरिंग इज डन.
मग त्यामध्ये रिअल टाइम डिसिजन्स घेण्यासाठी, एफिशियन्सी वाढवण्यासाठी, ऑटोमेशनला अजून प्रमोट करण्यासाठी एआयचं तिथे महत्त्वाचा रोल आहे असं ते म्हणतात. त्यानंतर AI अडॉप्शन इज रायझिंग फास्ट. म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या AI वापरतात सो त्यांचा आकडा वाढतोय. म्हणजे 1 वर्षामध्ये 8% 22% ते पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या कंपन्या गेलेल्या आहेत. आधी 8% कंपन्या होत्या ज्या AI वापरायच्या, आता 22% झालेल्या आहेत 1 वर्षामध्ये. त्यामुळे AI अडॉप्शन इन मॅन्युफॅक्चरिंग हे बऱ्याच वेगाने वाढते. त्यानंतर याचं बेनिफिट्स काय काय होतात, तर पहिले तर काय किंवा प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स. त्यामुळे डाऊन टाइम जो आहे तो जवळपास 30% कमी होतो. अचानकच मशीन बंद झाली किंवा मेंटेनन्स करायचं होतं पण जो मेंटेनन्स करणारा माणूस आहे तो विसरला, पण AI ने विसरणार ना. तर मग AI काय करते, त्या मशीनचा आत्ता मशीन चालू आहे तर नेमकं एक्झॅक्टली मेंटेनन्स कधीपर्यंत आपल्याला करावं लागेल हे प्रेडिक्ट करत राहते. म्हणजे मेंटेनन्सच्या डेट्स ते बेसिकली आपल्याला प्रोव्हाइड करत राहते. सो प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्समुळे काय होतं, डाऊन टाइम म्हणजे काय झालं, मेंटेनन्स नव्हतं म्हणून मशीन बंद पडलेली आणि कामच थांबलेलं आहे. सो असं नाही होत आहे. तर मग डाऊन टाइम जवळपास 30% कमी झालेला आहे बिकॉज ऑफ प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स. त्यानंतर AI विजन सिस्टीम डिटेक्ट मायक्रो डिफेक्ट. प्रोडक्टमध्ये AIचा वापर करून छोटे छोटे डिफेक्ट डिटेक्ट करता येतात. त्यानंतर कोबॉट्स जे आहेत ते बेसिकली वर्कर्सला असिस्ट करतात इन रिपिटेटिव्ह टास्क. जे एक प्रकारचे रोबोट जे राहतात, कोऑपरेटिव्ह कोलॅबोरेटिव्ह रोबोट्स, सो ते वर्कर सोबत तिथे काम करतात. रिपिटेटिव्ह टास्क आहेत, दिवसभर एकच काम करायचंय, तर रोबोट थकणार तर नाही आहे, त्यामुळे तो चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. डिजिटल ट्विन्स अँड स्मार्ट प्लॅनिंग इम्प्रूव्ह एफिशियन्सी अँड एजिलिटी. सो हा सगळा मुद्दा त्यामध्ये दिलेला आहे. जनरेटिव्ह एआयचं कसं म्हटलेलं आहे त्यांनी, किंवा पॉवर कस्टमायझेशन. जनरेटिव्ह एआय म्हणजे ChatGPT सारखे जे टूल आहेत ते काय करतात, कस्टमायझेशन करण्यामध्ये मदत करतात. त्यानंतर ऑटोमेशन, फ्युचर रेडी सप्लाय चेन्स, या सगळ्या गोष्टीमध्ये जनरेटिव्ह एआयचा तिथे आपल्याला तिथे हेल्प होती असं ते म्हणतात. यामध्ये चॅलेंजेस काय आहेत, किंवा कॉस्ट एक चॅलेंज आहे, किंवा याला जर तुमच्या सिस्टीममध्ये इंटिग्रेट करायचं तर कॉस्टली होणार आहे, तो एक भाग आहे. त्यानंतर टॅलेंट शॉर्टेजेस आहेत. म्हणजे या फील्डमध्ये अजून तेवढा टॅलेंट जो आहे तो आपल्याकडे तेवढा अवेलेबल नाही आहे असं ते म्हणतात. त्यानंतर गव्हर्नन्स इश्यूज राहू शकतात, प्रायव्हसी वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या, त्यामुळे याचं वाईडर अडॉप्शन तेवढ्याच गतीने होत नाहीये असं तिथे म्हटलं जातं. म्हणजे आहे गती पण तेवढी गती नाही. आणि शेवटी मग सर्वेमध्ये काय म्हटलेलं आहे, 44% ऑफ मॅन्युफॅक्चरिंग लीडर्स आर कॉशियस अबाउट स्केलिंग जनरेटिव्ह एआय. म्हणजे अजून ते एक प्रकारे ती हेजिटेशन जे आपण म्हणतो ते तिथे आपल्याला दिसतच आहे. ठीक आहे. सो AI इन मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण या आठवड्यामधल्या ज्या ज्या महत्त्वाच्या डिस्कस करण्यासारख्या बातम्या होत्या त्याबद्दलची चर्चा केली. ओव्हरऑल याच्या नोट्स तुम्हाला आपल्या ह्या इग्नाइट UPSC MPSC टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतील. सो चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपलं ॲप डाउनलोड करा. जे आपण कोर्सेस बोललो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मिळून जाईल. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही, नाही केलं तर करून घ्या, कारण या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट अपडेट्स सगळ्याच गोष्टी तुम्हाला UPSC आणि MPSC संदर्भात या आपल्या प्लॅटफॉर्मवरती रेग्युलरली बघायला मिळतील. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, काही जर तुम्हाला वाटलं तर यावरती कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि शेवटी काय ते हे टेस्ट सिरीज आपली 28 सप्टेंबरची तयारी तुम्ही करताय तर मग ही टेस्ट सिरीज तुम्हाला नक्की जॉईन करायची आहे. ऑनलाईन घ्या ऑफलाईन घ्या दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तर मग आत्ता आपण इथे थांबू. पुढच्या सोमवारी या सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. तसं रोज आपण भेटतोच आहोत. सकाळी 10 वाजता आपलं डेली न्यूजपेपर रीडिंग तिथे आपण करत राहतो, ज्यामध्ये आजच्या पेपरमध्ये काय काय बातम्या आल्या, ज्या कोणत्या सिलेबससाठी महत्त्वाच्या होत्या याबद्दलचा एक आढावा आपण सकाळच्या त्या सेशनमध्ये घेत राहतो. त्यामुळे रोज सकाळी 10 वाजता भेटत राहू आणि या सेशनमध्ये पुढच्या सोमवारी आपण भेटू विथ फ्रेश करंट अफेअर्स. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.